महागणपती कृषी मराठी यूट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांना स्वागत आहे। तर ऊस शेतीमध्ये बेसल डोस का महत्वाचा असतो, तर ही चर्चा आज आम्ही करणार आहोत। तर ऊसाला वाढ होण्यासाठी, ऊसामध्ये फुटवे येण्यासाठी, ऊसामध्ये उंची वाढण्यासाठी, ऊसामध्ये वजन वाढण्यासाठी, त्यानंतर ऊसामध्ये कांडीमधला अंतर जास्त होण्यासाठी, ह्या सर्व गोष्टीसाठी ऊसाला काही पोषकांशाची गरज असते, काही घटकांची गरज असते, काही घटक लागत असतात। तर ते घटक आपण सुरुवातीपासून जर दिलं तर खूप छान पद्धतीनं ऊसामध्ये सुरुवातीपासूनच वाढ होते। तर ऊसाला नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, झिंक, फेरस, मॅंगनीज, बोरॉन, कॉपर ह्या पद्धतीनं ह्या सर्व घटकांची आवश्यकता लागत असते। ह्या घटकांपैकी कोणता तरी एक घटक जरी कमतरता झाली, कोणत्या तरी एका घटकाची कमतरता ऊसामध्ये झाली तर ऊसामध्ये वाढ कमी होते। तर एकदा ऊसामध्ये वाढ कमी झाल्याने ऊसामध्ये उत्पादन हे कमी होतं। तर त्याच्यासाठी उत्पादन जास्त घेण्यासाठी आपण बेसल डोस देणं खूप महत्वाचं आहे। तर आपण एक प्रयोग करा, आपल्या शेतीमध्ये आपण अर्धा भाग बेसल डोसचा वापर करा आणि अर्ध्या भागामध्ये बेसल डोसचा वापर करू नका। तर आपल्याला त्याचा फरक काय आहे आणि बेसल डोसचं महत्व काय आहे हे आपल्याला समजेल। सुरुवातीपासूनच आपल्याला ऊसामध्ये वाढ हवी असेल तर आपण बेसल डोस वापरणं खूप महत्वाचं आहे। कारण बेसल डोस वापरल्याने ऊसाला ज्यावेळी कोणत्या घटकाची आवश्यकता पडते त्यावेळी ते घटक ऊस जमिनीतून घेऊ शकतो। तर त्याच्यासाठी ऊसाला लागणारे आवश्यक जे घटक आहेत ते आपण बेसल डोस मध्ये वापरल्याने ऊसाची वाढ ही सुरुवातीपासूनच जास्त होते। तर ऊसामध्ये फास्ट वाढीसाठी आपण बेसल डोस वापरणं खूप महत्वाचं आहे। ऊसामध्ये कोणत्या पद्धतीने आपण बेसल डोस वापरावा ही संपूर्ण माहिती आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये भेटेल। तर आपण त्या पद्धतीनं ऊसामध्ये बेसल डोस वापरू शकता। तर बेसल डोस मध्ये कोणकोणते रासायनिक खते वापरायचे, कोणते मायक्रोन्यूट्रिएंट वापरायचे, कोणते टॉनिक वापरायचे, ही संपूर्ण माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये आहे। तर आपण ते बघू शकता आणि त्या पद्धतीने आपण बेसल डोसचा वापर आपल्या ऊस शेतीमध्ये करू शकता। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू, धन्यवाद।